आणि किती नाजूकपणे करतोय. त्याचं टूल बघा सुद्धा कसं करून घेतलेलं आहे त्यांनी. आता ते करताना आपल्याला वाटतं त्यात काय ते काप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक ढाळी घालायची, पण त्याच्यामध्ये जे प्रिन्सिपल आहे ना, पण हे मूळ कसं कुठून घेतलंय हे ते तुम्हाला मी सांगितलं ते बियापासून केलेलं आहे. आणि आता हे जी जात त्यांनी आणलेली आहे ना ती बेस्ट चिकूची आहे. माझ्याजवळ हजारो चिकूची झाडे आहेत, पण काहींचा परफॉर्मन्स एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. त्याची सायन घेतलेली आहे त्यांनी. मदर प्लांट आहे ते, मदर प्लांट. आणि त्यांनी बघ कसं केलं. त्यांनी काय केलं माहिती का, कॅम्बियम एक्सपोज केले. कॅम्बियम विद्यार्थ्यांना कोणाला माहिती आहे? तुला तरी माहिती आहे की नाही? मग हरकत नाही, तू काहीच नाही घेऊ शकणार. कॅम्बियम म्हणजे स्टेम सेल माहिती आहेत. स्टेम सेल म्हणजे खूप न्यूज असते माणसामध्ये, स्टेम सेल्स सापडल्या म्हणजे बेसिक सेल्स असतात त्या. तसं प्लांट म्हणजे झाडाला चालता बोलता येत नाही एवढं सोडलं ना तर निसर्गाने त्याच्या चिकार कृपा केलेली आहे किंवा चिकार देणगी दिलेली आहे त्याला. तर ह्याच्या खाली की नाही कॅम्बियम असतं, स्टेम सेल्स असतात. त्याने फक्त स्टेम सेल्स एकत्र जोडलेले आहेत. लक्षात घ्या, झायलम फ्लोएम ज्या कंडक्टिंग व्हेसल्स आहेत फूड किंवा न्यूट्रिएंट्स हे करणाऱ्या, त्या काय जोडू शकत नाही. तो नसाला जोडू शकत नाही. त्याने फक्त ते स्टेम सेल्स एकत्र जोडलेत. आणि आता हे झाड त्या स्टेम सेल्स त्या पासून झायलम फ्लोएम तयार होईपर्यंत जगून राहायला पाहिजे.